हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, लेखा आणि कोशागार विभागाचं नॉर्मलायझेशन स्कोर पब्लिश झालेला आहे आणि आय होप प्रत्येकाने आपले जो स्कोर आलेला आहे तो बघितलेला असेल. आता नॉर्मलायझेशन स्कोरमध्ये काही जणांची बघा, आता या मुलाला त्याचा जो रॉ स्कोर होता 62 होता आणि 62 वरून त्याचे 71 झालेलं आहे, 71 पॉईंट काहीतरी. म्हणजे त्याचे मार्क्स किती वाढलेले बघा, इथं जवळजवळ 9 मार्क्स त्याचे वाढलेले आहेत, 9 मार्क्स. आता ह्या म्हणजे जास्तीत जास्त 10 मार्क्स वाढलेले आहेत मुलांचे. आता ह्या मुलाचे 62 वरून 71 झाल्याचे 9 म्हणजे 9 पॉईंट काहीतरी त्याचे समथिंग त्याचे मार्क्स वाढलेले आहेत. म्हणजे रॉ स्कोर याचा 62 होता पण त्याला 71 पॉईंट समथिंग भेटले त्याला. म्हणजे जवळजवळ त्याचा नॉर्मलायझेशन स्कोर 9 मार्क्सनी वाढलेला आहे. आणि काही जणाला नॉर्मलायझेशनमध्ये चांगला फायदा झालेला आहे, काही जणांना त्याचा तोटासुद्धा झालेला आहे. जसं की आता ह्या मुलाला 9 मार्क्सचा फायदा झालेला आहे, तर काही जणांचे 2 मार्क्स कमी, काही जणांचे 1 मार्क्स कमी, काही जणांना जेमतेम ज्याचे जेवढे आहेत तेवढेच भेटलेले आहेत, काही जणांचे कमी झालेले आहेत, काही जणांचे जास्त झालेले आहेत. जास्तीत जास्त 10 मार्क्स मुळे नॉर्मलायझेशनमुळे फायदा झालेला आहे 10 मार्काचा. तर काही जणांचा मार्क्स कमीसुद्धा झालेले आहेत. तर ओव्हरऑल तुम्हाला सांगू शकतो की म्हणजे नॉर्मलायझेशनमुळे -3 मार्क्स म्हणजे काही जणांचे 3 मार्क्सपर्यंत कमी झालेले आहेत. म्हणजे कमी होण्याचं प्रमाण म्हणजे मार्क्स कमी होण्याचं प्रमाण कमी आहे आणि मार्क्स वाढणाऱ्याचं प्रमाण जास्त आहे. जसं की आता -3 बरेच म्हणजे जसे की एखाद्याचे याचे 92 आहेत तर याचे कमी झालेले आहेत काही ह्या लिस्टमध्ये. आता ही लिस्ट खूप मोठी आहे, 34,000 काही समथिंग आहेत. आणि ह्या लिस्टमध्ये काही जणांचे 8 म्हणजे -3 पासून तर 10पर्यंत मार्क्सचं फ्लक्च्युएशन झालेलं आहे. म्हणजे 2 मार्क्स कमी, 3 मार्क्स कमी, काही जणांचे 2, 3, 4, 5 असे वाढलेले आहेत, 10पर्यंत वाढलेले आहेत, जास्तीत जास्त 10 वाढलेले आहेत. म्हणजे नॉर्मलायझेशनमुळे त्यांना 10 मार्काचा फायदा झालेला आहे, तर काही जणांना तोटा झालेला आहे 3 मार्कापर्यंतचा. तर असा ऑल ओव्हर असा हा नॉर्मलायझेशन स्कोर आहे. तुम्ही बघितलेलंच असेल तुमचा स्कोर किती आलेला आहे ते. आणि मी पूर्ण लिस्ट चेक केलेली आहे. 1 पासून पूर्ण 34,000 समथिंग आहेत, 34,800 काहीतरी मुलं आहेत. सगळे A to Z मी चेक केलेले आहे. आणि तुम्ही तुमचा जो स्कोर आहे तो बघू शकता. आता ही लिस्ट खूप मोठी आहे, तुम्हाला मी दाखवणार नाही, पण तुम्हाला हे सांगणार आहे अंदाजामध्ये की मार्क्स कमी असण्याचं प्रमाण खूप कमी आहे. कारण ज्यांना चांगले मार्क्स आहेत ते विद्यार्थी खूप कमी आहेत. तर मी पूर्ण लिस्ट चेक केल्यानंतर माझ्या म्हणजे मी असं एक चेक केलेलं आहे की 160+ जे मुलं आहेत, 160+ असणाऱ्यांची संख्या नुसतं 201 आहे. म्हणजे 201 मुलांना 160+ मार्क्स आहेत. ह्या पूर्ण लिस्टमध्ये फक्त एकच मुलगा असा आहे की ज्याला 181 मार्क्स पॉईंट समथिंग आहेत. म्हणजे हा हायेस्ट मुलगा असेल 181 असणारा, हा सगळ्यात हायेस्ट मुलगा आहे. आणि कमी मार्क्स असणार हे बघा तुम्ही, जसे की 62 मार्क्सवाला तुम्हाला दाखवलं की आता 62 असणारा, त्या 62चे त्याला 71 झाले, त्याचे म्हणजे 9 वाढले. तर असं फ्लक्च्युएशन तुम्हाला दिसते. आणि मार्क्स कमी असण्याची संख्या खूप कमी आहे आणि चांगले मार्क्स असण्याचे प्रमाण अगदी कमी आहे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जसं की 160+ जे विद्यार्थी आहेत ते नुसतं 201 विद्यार्थी आहेत. 201 विद्यार्थ्यांना 160+ आहेत. तर ह्यावरून एक कट ऑफ सांगता येईल म्हणजे तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल. आणि मी खूप कमी सांगणार नाही किंवा जास्त अवाढव्यसुद्धा सांगणार नाही. म्हणजे उगाच विद्यार्थ्यांना अपेक्षेवर ठेवून किंवा उगाच त्यांची निराशा करून मी म्हणजे ते काही मी त्या विद्यार्थ्यांच्या भावनेशी खेळणार नाही. तर मी साधारणतः अंदाजित सांगतो आहे आणि हा एवढाच असेल असं सांगता येणार नाही 100%. 1-2 कमी मार्क्स इकडे तिकडे होऊ शकतात, कारण मी हा एक अंदाजित आहे, हा म्हणजे विभागाचा कट ऑफ नाही आहे, मी एक अंदाज सांगतो आहे. आणि जसं की आता बघा, काही मुलांचे 10 मार्क्स वाढलेत, काही मुलांचे 8, 7, 6, 4, 3, 2 असे वाढलेले आहेत 1पर्यंत. आणि काही जणांचे 1, 2 असे कमी झालेले आहेत, 3पर्यंत कमी झालेले आहेत. म्हणजे फ्लक्च्युएशन खूप आहे, नॉर्मलायझेशनमुळे खूप फ्लक्च्युएशन झालेलं आहे.
तर ह्याआधी मी तुम्हाला एक एक्सपेक्टेड कट ऑफ सांगितला होता आणि त्यानुसार मी ओपनची जी सांगितली होती, ओपनचा जो कट ऑफ सांगितला होता ओपनचा, तो तुम्हाला साधारणतः मी 160 ते 162 सांगितला होता. आठवत असेल तुम्हाला, ज्यांनी बघितलं नसेल ते बघूसुद्धा शकतात. तर 160 ते 162 सांगितला होता. याचं कारण असं की नॉर्मलायझेशनमुळे बऱ्याच मुलांना फायदा होतो, म्हणजे ज्यांचे काही मुलांची इन्क्रीज होतात, काही मुलांचे कमी होतात. आता हा रॉ स्कोर होता, मी जे सांगितलं होता हा रॉ स्कोर होता. आता मुलांचे 10 मार्क्ससुद्धा वाढलेले आहेत. म्हणजे याच्यावरून तुम्ही सांगता 160 ते 170पर्यंत मुलं गेलेले आहेत, 160 ते 170पर्यंत गेलेले आहेत. तर आणि 160 प्लस असणारी संख्या 201 आहे. तर असा एक माझा अंदाज आहे. ओपनचे यावेळेस ओपनचा जो कट ऑफ लागेल, ओपन मुलांचा जो कट ऑफ असेल, ओपन मेलचा जो कट ऑफ असेल 166 ते 170 ह्या दरम्यान. उगाच जास्त सांगून उपयोग नाही किंवा जास्त कमी सांगूनसुद्धा उपयोग नाही, कारण उगाच कमी सांगून उगाच मुलांना आशेवर ठेवत नाही मी, किंवा जास्त सांगून त्यांना प्रेशरमध्ये सुद्धा आणत नाही. तर हा एक जेमतेम सांगतो आहे. अंदाजित मला असं वाटतं की याच्यापेक्षा जास्त तो जाणार नाही, कारण आता हे 202 मुलं आहेत आणि जे वरचे जे मुलं आहेत ज्यांना मार्क्स आहेत 160 प्लस, ते 202 आहेत. 202 आहेत याचा अर्थ असा नाही की ते 160च जाईल. ओपनची मुलाची जी संख्या आहे, ते वरचे जे ओपनचे जे मुलं असतील, म्हणजे जे जनरलमध्ये, त्या मुलांचा हा एवढा कट ऑफ 166 ते 70 सफिशियंट आहे. याच्यापेक्षा जास्त जाणार नाही आणि 166पेक्षा कमी जाण्याची शक्यतासुद्धा नाही असं मला वाटतं. तर उगाच थापा मारून उपयोग नाही. तर 166 ते 170 ज्या मुलांना आहेत ते निश्चिंत राहावं असं मला वाटतं. त्यांचं सिलेक्शन होण्याची खूप खूप जास्त चान्सेस आहे. 170वाला तर डोळेझाकपणे त्याचं सिलेक्शन ठेवलेलंच आहे. 166 यासाठी सांगतो आहे की 160 ते 164-65पर्यंत असण्याची संख्या ह्या 200मध्ये जास्त आहे. म्हणजे 201 मुलांना 160 प्लस आहे ना, तर 165 असण्याची संख्या, 160 ते 165 असणारी संख्या या 201मध्ये खूप जास्त आहे. 160 ते 165 असणारी संख्या ह्या 200मध्ये जास्त असल्यामुळे मी हा जो ओपनचा जो सांगितला आहे 166 ते 170, आणि ह्यामध्ये ओपन फिमेलचा सांगतो आहे 162 ते 164. ज्या मुलींना ओपनची मुलगी आहे, ज्या मुलीला 162 ते 64 मार्क्स ज्यांचे येत आहे, त्या मुलींनी स्वतःला सेफ समजावं अशी मी आशा करतो. आणि ह्याच्यापेक्षा कमी असणाऱ्यांनी मुलींनी उगाच आशेवर राहू नये. 162 सांगतो आहे मी, अगदी कमीसुद्धा नाही सांगितले आणि जास्तसुद्धा सांगितलं नाही. 162 सफिशियंट आहे. 162 ज्या मुलीला आहेत ती म्हणजे सिलेक्शन होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत त्या मुलींचे, किंवा 160सुद्धा असू शकतं. 160 सांगू शकतो मी. 160 जी मुलगी 160 आहे ओपनची, त्या मुलीचं सिलेक्शनसुद्धा होऊ शकतं 160 ते 162पर्यंत. म्हणजे ज्या ओपन मुलीला आहे 160 ते 162 ज्या मुलीला आहेत त्या मुलीनं स्वतःला सेफ समजावं. 162 असणारी मुलगी तर हमखास त्याचं सिलेक्शन होणारच आहे असं मला वाटतं. तर ओपन मेल फिमेलचा तुम्हाला मी सांगितलेला आहे. तसाच ओबीसीचा बघा, ओबीसी मेलचा सांगेल मी. ओबीसी मेल 62 ते 64 ओबीसी मेल. -1 किंवा +1सुद्धा करू शकता ह्याच्यामध्ये. म्हणजे उगाच जास्त म्हणजे कमी जास्त म्हणजे प्रेशरमध्ये आणण्याचा प्रयत्न करत नाही, पण -1 किंवा +1 162 ते 164 ज्या मुलांना आहेत ते मुलं स्वतःला सेफ समजावं. ओबीसी मेल. आता ओबीसी फिमेल 158 ते 160. जास्त फरक राहणार नाही मुलींना, कारण हे जे वरचे मार्क्स आहेत जे 202 संख्या आहे ते ओपनमध्येच आणि ओबीसीमध्येच जास्त गणलेल्या म्हणजे डिवाईड होणार आहे. त्यामुळे हा कट ऑफ एवढा असू शकतो 158 ओबीसी फिमेलचा, किंवा कमीसुद्धा लागू शकतो थोडा. 157पर्यंतसुद्धा मी
सांगू शकतो. एक -1 याच्यामध्ये सुद्धा +1 करूच नका. याच्यामध्ये 157 ते 160 157 ते 160 फिमेल OBCची. ज्यांना 157 ते 160 आहेत त्यांना जास्त होप्स आहेत होण्याच्या, खूप जास्तीत जास्त चान्सेस आहेत सिलेक्शन होण्याचे. ह्यानंतर EWSचे जे मेल आहेत ज्यांना 160 ते 162 मेल सांगतोय, 160 ते 162 EWS मेल 160 ते 162 ज्यांना आहेत त्यांचं सिलेक्शन होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. तसेच EWS फिमेलसाठी 156 ते 158 EWS फिमेल ज्यांना 156 ते 158 मार्क्स आहेत त्यांचं सिलेक्शन होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. तसेच आता SC मेल ज्यांना 157 ते 160 आहेत. SC मेलसाठी सांगतो मी, 157 ते 160 आणि हा जास्त नाही आहे, हा ह्याच्यापेक्षा जास्त 160पेक्षा जास्त जाणार नाही आणि 157पेक्षा कमी लागण्याचे सुद्धा चान्सेस कमी आहेत. त्यामुळे मी 157 ते 160 SC मेलसाठी ठेवलेला आहे. तर बघून घ्यावे मी सांगितलेल्या कटऑफनुसार तुमचे मार्क्स ह्या दरम्यान येत आहेत का, किंवा खूप 2-3 मार्कांनी कमी आहेत, किंवा खूप जास्त असलं तर फायदाच आहे. पण खूप 2-4 मार्कांनी जास्त कमी असल्यास थोडंसं म्हणजे थोडंसं शाश्वती कमी राहील असं मला वाटतं. म्हणजे आता मी तुम्हाला SC मेलचा 157 सांगितलेला आहे, 157 ते 160. नुसतंच 155 म्हणजे 150पर्यंत ज्याचे मार्क्स असतील त्यांना होप्स ठेवणं थोडंसं मला वाटतं चुकीचं राहील, कारण एवढी कमीसुद्धा जाणार नाही. त्यामुळे 157 ते 160 ज्या मुलांना आहेत, 157 पण खूप छान स्कोर आहे. 157 आता हा नॉर्मलायझेशन स्कोर आहे, त्यामुळे 157 ठीक आहे हा स्कोर SC मेलसाठी. 157 ते 160 याच्यापेक्षा खूप जास्त कमी असणाऱ्यांनी अपेक्षा ठेवू नये असं मला वाटतं. तर SC फिमेलसाठी 154 ते 156 153 सुद्धा ठेवू शकता. 153 ते 156 ज्या SC फिमेलला 153 ते 156 मार्क्स आहेत त्यांनी स्वतःला सेफ समजावं असं मला वाटतं. तर ओपनचा ओपन OBC EWS आणि SC ह्या 4 कॅटेगरीचा सांगितलेलं आहे. आता राहिलं ST कॅटेगरी मेलसाठी ह्याचंसुद्धा खूप कमी जाणार नाही, कारण जागा कमी आहेत. तर काय वरची 2-4 मुलं जे असतील त्यांचं सिलेक्शन होणं शक्यता आहे. त्यामुळे हा सुद्धा जास्त कमी जे ST असणारे म्हणजे ST आहे म्हणून खूप कमी जाणार याचा अर्थ असा होणार नाही. तर ST असणाऱ्या ST मेलसाठी एक असं मला वाटतं की 154 ते 156 ज्या मुलांना 154 ते 156 आहेत, STचा मेल आहे ज्यांना 154 ते 156 मार्क्स आहेत, जास्त मायनस करून चालणार नाही. 154 ठीक सांगितलेलं आहे मी. 154 ते 156 ज्या मुलांना आहेत STचा त्यांचं सिलेक्शन शुअर असणार असं मला वाटतं. आणि फिमेलसाठी ST फिमेलसाठी 150 ते 152 ठीक आहे. 150 ते 152 ज्या मुलीला 150 ते 152 किंवा 148सुद्धा होप्स ठेवू शकतात, 148सुद्धा होप्स ठेवू शकतात. पण 150 ते 152 मी सांगतो आहे. 148सुद्धा होप ठेवू शकतात STच्या फिमेल, पण 150 ते 152 हा एकदम सेफ स्कोर असेल असं मला वाटतं. त्यामुळे मी एक थोडीशी स्पेस म्हणून 148 ठेवलेला आहे, कारण कमीसुद्धा होऊ शकतो मुलींचा. तर 150 ते 152 ST फिमेल. आता NT वगैरे NT A, NT B, NT C वगैरे ह्या मुलांचा जेमतेम ओपनच्या बरोबरच लागत असतो कट ऑफ. त्यामुळे ह्या मुलांनी ओपनचा जो कट ऑफ सांगितलेला आहे मी NT A, B, C वगैरे जे असेल ना
त्या सगळ्यांचा ओपनच्या बरोबर लागतो. त्यामुळे जो ओपनचा वरती मी कट ऑफ सांगितलेला आहे त्याचनुसार NTB CE वगैरे जो असेल त्यांचा हा कट ऑफ लागेल. आता राहिला प्रश्न दिव्यांग उमेदवारांचा. दिव्यांग, आता हा कट ऑफ सांगणे किंवा एक्स सर्व्हिसमॅन ह्यांचा कट ऑफ सांगणे थोडासा खूप कठीण जातो ह्या लिस्टमधून सांगणं. कारण कधी कधी असं होतं की ह्यांचा कट ऑफ बऱ्यापैकी जातो, कधी कधी अशी परिस्थिती असते की खूप कमी जातो त्यांचा कट ऑफ. त्यामुळे ह्यांचा कट ऑफ खूप फ्लक्च्युएट असतो इतर म्हणजे इतर जे ओपन OBC ST वगैरे यांच्या कॅटेगरीनुसार. कारण ह्यांच्याविषयी थोडंसं एक्सपेक्टेशन सांगणं थोडंसं कठीण आहे माझ्यासाठी. पण तरीसुद्धा एक ढोबळ मानाने मी सांगेल दिव्यांग आणि एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी. दिव्यांगासाठी सांगेल मी जे दिव्यांगासाठी 140 ते 145 नाही सांगता येणार, तरी पण एक अंदाज सांगतो आहे मी. याच्यावर जास्त विश्वास नका ठेवू, कारण मला याच्याविषयी थोडंसं नॉलेज कमी आहे. एक सर्व्हिसमॅन आणि दिव्यांगांविषयी त्यांचा कट ऑफ फ्लक्च्युएट असल्यामुळे तो सांगणं खूप कठीण असतो. तरी पण एक ढोबळ मानाने 140 ते 145, कारण इतर कॅटेगरीनुसार तो खूप कमी असतो. त्यानुसार हा सांगतो मी 140 ते 145 हा जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 140 ते 145. आणि जे आपले एक्स सर्व्हिसमॅन आहेत, एक्स सर्व्हिसमॅन ह्यांचासुद्धा खूप कमी असतो, तो पण सुद्धा खूप फ्लक्च्युएट असतो. त्यामुळे हा सुद्धा जेमतेम एवढंच सांगेल मी 138 ते 144 ह्या दरम्यान. तरी पण याची शाश्वता मला नाही सांगता येणार, पण एक ढोबळ मानाने अंदाज सांगितलेला आहे एक्स सर्व्हिसमॅन आणि दिव्यांगाचा. बाकी वरती सांगितलेला जो कट ऑफ आहे हा याच्यामध्ये जास्तीत जास्त एखाद्या किंवा 2 मार्काचा फरक होईल, कमी नाही होणार, कमी होणारच नाही. आणि जो हायेस्ट सांगितलेला आहे मी तो जास्तसुद्धा होणार नाही. हार्डली 1+1 आणि -1 +1 आणि -1 असा होणार आहे. त्यामुळे वरती सांगितल्यानुसार असा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. आय होप मी सांगितलेल्या कट ऑफनुसार तुमचे मार्क्स येऊत आणि तुमचं सिलेक्शन होत अशी आशा करतो. तर तुम्ही लिस्ट बघितलीच असेल, जसं की आता हा बघा 112 मार्क्स आहेत, 112. त्याचे नॉर्मलायझेशन होऊन 117 झाले, म्हणजे याचे 5 मार्क्स वाढलेले आहेत. आता याचे 120 आहेत, त्याला 124 भेटले, म्हणजे याचे 4 मार्क्स वाढलेले आहेत. आता याचे 88 आहेत, याला 95 मार्क्स भेटलेले आहेत. याचा नॉर्मल रॉ स्कोर 88 होता आणि आता 95 भेटलेले आहेत, म्हणजे याचे किती वाढले, 5 आणि 4 9, याचे 9 मार्क्स वाढलेले आहेत. म्हणजे बघा, म्हणजे वरती सांगितल्याप्रमाणे -3 सुद्धा कमी झालेले आहेत आणि +10 पर्यंतचा फायदा मुलांना मिळालेला आहे. 10 मार्क्सचा फायदा मिळालेला आहे आणि 3 मार्क्स कमीसुद्धा झालेले आहेत. अशा रीतीने हा एक कट ऑफ सांगितलेला आहे. आणि हे तुम्ही लिस्ट एकदा बघून घ्या पूर्णपणे, तुमच्यासुद्धा लक्षात येईल. मी एक म्हणजे 160+ असणारे जे विद्यार्थी आहेत मी पूर्णपणे चेक केलेली आहे लिस्ट, एकदा तुम्हीसुद्धा चेक करू शकता. आणि याच्यामध्ये मी खूप मेहनत घेतलेली आहे. एक विद्यार्थी चेक बघितला की 160+ किती विद्यार्थी आहेत, यासाठी मी माझा 1 तास जवळजवळ मी चेक केलेला आहे. कारण माझ्याकडे जास्त इन्स्ट्रुमेंट नाही की ते असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डरनी लावावे म्हणून. तर मी असं 1 बाय 1 चेक करत पूर्ण एक लिस्ट बघितलेली आहे. तर मला 201 मुलं मिळाले की त्यांना 160+ आहेत. तर आय होप माझी ही मेहनत तुम्हाला आवडली असेल. तर व्हिडिओला लाईक करा आणि कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. आणि लवकरच पेढे घेऊन या असं अपेक्षा करतो. थँक्यू सो मच.